मस्त ढुकटी वाला त्या दिवशी आणि चाट ते जुना मास्तर आहे का सांग पहिले, नाही तर येत नाही. माहित आहे ना तुले? आणि आपल्याला त्या मास्तर ते आपला छत्तीचा आकडा आहे माहित नाही काय? मास्तर राग करते मास्तर निरा. या आलंय तरी उभस करते, नाही आलं तरी पण उभस करते. काय करावले काय? आलंय नाही गेलंय नाही, काय करा समजत नाही. एकदा बाप ह्या इकडून टोमणे देत राहते निरा. गेला नाही काऊन नाही गेला शाळेत नाही. हा काय करा समजू नाही राहिलं. कोणता मास्तर आहे काय आहे समजत नाही. आला का नवीन आला का नाही आला ते सांग बरं. अबे काल गेल तुम्ही तर मग नाही काय मास्तर म्हणे चौधरी मास्तर म्हणे तर मास्तर एक नवीन येऊन राहिला म्हणे तर सगळे जण या म्हणे. मास्तर चांगला आहे म्हणे, गरीब आहे म्हणे, चांगला शिकवते म्हणे. हा तर गण्याला पाठवून देतो म्हणे. गण्याने येऊन राहिला 2 दिवस झाले म्हणे. हा 1 जूनला पण नाही आला म्हणे, 1 जुलैला पण नाही आला म्हणे, 2 तारखेला पण नाही आला म्हणे. आज 3 तारीख आहे तर चाल नाही का तू? मास्तर नाटून केले नाही का तू आले? तू त्याचा फेवरेट आहे ना लेका. मग शाळेला सारे काम तूच तर करते लेका. हा हो का रे? अबे मग तर मी पहिले येतो का चौधरी साहेब आपले पण फेवरेट आहे. पण मी काय म्हणतो तर कोणते कपडे तुला घे आणले काय भेटले की नाही शाळेत मी तर भेटायचे म्हणजे मागच्या वर्षी घालतो. मग मी येतो ते धुतले कालच आहे नव्हते तर मग येतो मग मस्त बढिया. डेस्क वगैरे मस्त बढिया आहे. त्याच वर्षी मागच्या वर्षी आपण दुसरा हो आपण बस चालू ना मस्त पर्सेंटेज पडले आपल्याला तर स्कॉलरशिप भेटते म्हणते यंदा चांगले म्हणते. तर हो मला ऐकायला आलं ना तर माझ्या बापाने सांगितलं होतं स्कॉलरशिप भेटणार आहे म्हणे, चालू झाली म्हणते नवीन म्हणे. हां सरकारनं जाहीर केले म्हणे जितके ज्यात हजेरी राहील म्हणे तर पटावं तर तेवढी चांगली भेटते म्हणे. म्हणून म्हटलं तर आहे का नाही खरं सांग बा. म्हणून म्हटलं मास्तर विचार लागून चाल बरं. किती वाटले पाय बरं टाईम पाय बरं. हो ते तर आहे. मला मग त्या दिवशी सांगत होतं पहिल्या दिवशी सरनं प्रार्थना झालती, सरात बसलो होतं, सरवाले प्रार्थना झाल्या बसवलं होतं आम्हाला तर 5 मिनिटं सांगितलं होतं तर सरवाले स्कॉलरशिप चालू झाले आहे म्हणे नवीन याच्यातनी सरकारमध्ये तर पटार जितकी असं म्हणे हजेरी वगैरे तर सर्वांना चांगले स्कॉलरशिप भेटणार आहे. ते नंबर लागणार आहे म्हणते समाज कल्याणमध्ये. तर जे अभ्यास करून यंदा म्हणजे चांगला म्हणे पर्सेंटेज वाढेल म्हणे त्याचा आम्ही नंबर लावून देऊ म्हणे. तर म्हणून म्हटलं तर आपण लवकर चाल सरांची भेट घेऊ मस्त अभ्यास करू आपण आपला. चाल बरं थांब बरं 9:30 वाजलेले का तर आपण जेवण वगैरे करू आणि चाललं जाऊ हे की नाही. तर तुला आवड केली आहे का नाही केली सांग बरं. अबे मी केली आहे तर कपडेच टाकायचे राहिले. मी म्हटलं वारात जात होतो बुड्या संग ते पाईप ठेवले होते आठ मला ते फिकरचे उचलायला जात होतो. म्हणून म्हटलं बुड्याने फोन केला होता मला तर जाऊ का नाही जाऊ तेच विचार केला तुला. मग तू बरं झालं भेटला तर बरं झालं सांगितलं तू ना मास्तर आटून गेले तर बरं झालं. तर मग मी काय म्हणतो चला आपण संग चाललं जाऊ हे का नाही. तर मग मास्तर भेट भाट होते गोष्टी होते आपल्या. चल मास्तर समजते सर मस्त एक नंबर आहे आपले. चल काय मायाबीन ह्या पोरानं पाईप ठेवले म्हणतात नी पाईप उचलाचे काय उचलाचे समजत नाही मायाबीन. हा काय करा का समजत नाही बाई. एवढं मोठं झालं झोडमं वारा तिथे ठमक निर पाहून जाते काय मायाबीन हे पोट्ट. हा पाईप उचलायला काय चालतं आता डवरे आहे काय आहे रायन. हा म्हणतात नी डवरे रायन तर उचलाले कोण रायन येत हे पाईप काय मायाबीन पोट्ट. ह्या पोट्ट्यात थांबर फोनच लावतो. हॅलो अबे गण्या अबे पायपात उचलाचे पाहिजे होते बे तुला. अबे डवरे हायले का काय हाय. हा सकाळी चहा लागते काय तू पोर का होय का काय होईल का. हा समजत नाही तुला डोरे उचलाचे. अरे मायाबीन तू शाळेत चालला का. बरं मायाबीन इकडून कुठून दिवस निघाला मायाबीन पोट्टाले मायाबीन. हा नाही तर शाळेत झाले मायाबीन घुरून घाण घुरून कार लढे पडे. आता कसं काय चालला शाळेत नाही मायाबीन. बरं शाळेत जातं का तर बरं दप्तर गिफ्टर घेऊन जातो पुस्तक हा कपडे घालून जातो जेवण खाऊन जातो. हा त्याला सांगतो ते पेन गिन वगैरे ते याच्यात ठेवला टीव्हीच्या वर तर आणून ठेवले होते मी मंगळवारीच तर पाहिजे तू. हा हो मग मी पाईप उचलतो तू चालला जातो. मग काय तर शाळा इम्पॉर्टंट आहे राजा. कामं पहिले काय चेले चुल्या जाऊ दे रोजचीच काम आहे माहिती शाळा इम्पॉर्टंट आहे. शाळा आहे तर तू आहे राजा शिक्षण तर मोठा होशील राजा पदवी होशील मोठी होशील सरकारी नोकरीवर जॉबवर लागशील राजा तू. काय तर काम मरे पण तसं आहे ते. तू नाही का तू बरोबर जाय शाळेत जाय. हा मी येतो पाहायला येतोच तुला शाळेत मी तर तू जाय आरामानं. हो जाय घेतले बा मायबीन पाईप काय फुट्ट्याचे काम आहे मायबीन असे येते अंगार. हा विनाकारण ठेवले होते पाईप आणि विनाकारण मला आता आठ आहे. आता डवऱ्यावाल्याचा टाइम वेस्ट होते आणि मला पण उचलून चला धुऱ्या ठेवून द्या लागल.
गण्याचा आपला श्याम्याचा वाटते आवाज मायबीन हो का माय उशीर झाला का काय माहिती मायबीन आवाज देऊ राहिला मायबीन बाहेरून तर जा लागेल मायबीन लवकरात लवकर मायबीन आता बघता कोणाचा फोन आला मायबीन हॅलो बरं 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 हो हो अगर मी विसरलो होतो सकाळी सकाळी तर काय करावं काही इलाज नव्हता तर मग चाललो लवकर मी तर बरं बरं ठीक आहे हो मी शाळेत चाललो का तर हो बरं बरं ठेवला हो ठीक आहे हो जातो हो गण्या झालं झाला बरं टाइम आपला घंटी वाजू राहिली चाल बरं पटकन मग काय तरी का उशीर झाला नाही का तिचं आता पावणे तास झाले नाही का तो जेवणच व्हायचं आहे का अजून का काय माहिती हा काय समजून नाही राहिलं चाल बरं पटकन अबे झालाय माय तर थांब जरा ते बॅगीतला पेन नाही भेटू राहिला एक तर माझ्या बुड्याचा फोन आलता तर ते म्हणे पाय पोचलून नाही ठेवले म्हणे त्याच्यानं सारा घोय होऊ राहिला त्याच्यानं तर बापाचा फोन आलता ते म्हणे पाय पाण्या उचलले म्हणे त्याच्यानं झाला थोडा उशीर 5-10 मिनिट बापासून बोललो तर मग मी सांगतो तर आता पेन नाही भेटू राहिला बाई ते पेन नाही दिसू राहिला ते सांग बरं कुठे ठेवला माय बिन त्या बॅगीतला बापानं कुठे ठेवला तर काय काम काय माहिती सांग बरं ते बाबाचा फोन आलता का काय माहिती विचार बरं नाही तर सांग बरं तू काय माय बिन पोरगा आहे हो हे काय समजत नाही काय माय बिन वस्तू ठेवता येत नाही बरोबर ते मंगानीचा फोन आलता त्या बाप्पाचा तर टीव्हीवर ठेवला आहे म्हणे पेन ते घेतो म्हणे मग लिहायला घेतला होता म्हणे नाही हिशोब करायचा ते पेन पाळण्यावाल्याचा लोकांचा तर ते ठेवला म्हणे पेन तर टीव्हीवर पाय बरं आहे का तर हो दिसला माय हो दिसला हो हो बरं जातो आता मी शाळेत हो श्यामी आलाय आता मी जातो आम्ही दोघं हो तर मी आता येत नाही शाळेतून ते जेवायला सीन डायरेक्ट मी घरी हो चाटा बाटा नको मारू चाट माशीन तर पाहिजे नाही का त्या बाप्पाला शाळेतून पाठवून देईन हा मग म्हणायचं नाही मारलं ना हे केलं आणि ते केलं आता सांगत हो नाही मी स्कॉलरशिप भेटते तर मी जातो आता रेग्युलर कंटिन्यू तर तू लोड नको घेऊ आता टेन्शन नको घेऊ मी आता रोजच शाळेत जाते वारात नाही जातात आम्ही बाबाच जाते आता वावरात ते पाच बसून त्याचा कारभार काय वावराचा हा मी जातो बरं काय गण्या एवढं उशीर असते का लेका हा समोर झाले का काय कार्यक्रम लेका चाल बरं लवकर मग काय तर माया भिन आणि कपडे रे तोले जस्ट घातला का नाही अबे ते नाही ते मास्तर बोंबलं ना मास्तर बोंबलत नाही मी हँडल करत तू का लोट नको घेतो बरं चाल बरं उशीर झाला घंटी वाजली आहे हा चाल बरं मी जेवलं तू जेवला आहे ना काय समजत नाही काय तू जेवला जा जाऊ भोका तिकडं मला काय सांगू चाल पटकन गण्या का पाय बरं त्याच्या आजही उशीर झाला पाय बरं गेटे लावल्यासारखं दिसू राहिलं मला एक तर कुत्रे आहे पायच येतात जपून जरा माय म्हणजे कुत्रे एक तर डसलो आहे का कावरला काय समजून नाही राहिलं मास्तर लेवा दे नाही तर पाय बरं तू नाही का गोटा घे नाही कडे घे चाल बरं पाय बरं उशीर झाला त्याच्यानं खरंच ना तुला लवकर निघालं तर निघाला नाही का हा गण्या तू असंच करतो लेका दिसाय पण हा म्हणून ते आवश्यक या वाटत नाही मी बरं असतं माय लवकर गेलो प्रार्थना केलीस ती लवकर झालं असतं हजेरी घ्यायचा टाइम झाला सरचा काय एवढा गरम नको चल माय मांग काय करते कुत्रण काय करते कोण मास्तर हजेरी घेते आपले चल लवकर हो तू असंच करतो कधी सापण मागच्या वेळेस असंच करून आता करतो का काय माहिती काय समजत नाही त्याला कार बसारा हा माय समजत राहिले तुळे का रे गण्या काल काऊन होता आलता काऊन या तू उशीर केला तू आले प्रार्थनेला पण नाही हजर होऊन होता काऊन रे बाबू ऑप्शन मारू का तू आली हा समजत नाही का तुले चांगला आहे ना पोट्टा तू हा तरी पण का समजायला पाहिजे का लहान पोट्ट्यावर नको करू तू गण्याला तुला म्हटलं होतं मी तू ऐकत नाही मला लवकर लवकर चालू जाय म्हटलं मास्तर येणार कारण बोल म्हटलं काय बरं बोलू राहिले कसं म्हटलं मास्तर म्हटलं हा तू ऐकत नाही म्हणून गण्याला तू असंच करतो म्हणून मी आवडत नाही लवकर उद्या पण त्या येतच नाही मी काय बरं सर सॉरी सर डबल होत नाही डबल कसं आहे सर जेवता झाला उशीर आता घंटे काय ऐकून नाही आली त्याच्यानं झाला उशीर काय करावं इलाज नव्हता ना मला समजलं का आता तुम्हाला समजून घ्या जरा थोडीशी गोष्ट बरोबर ठीक आहे जाय बस हो बेंचवर लवकर पटकन बरं जाय बरं उशीर नको करत जाऊ आता सर कालचा सध्या होता ना ते घेणार होते ना तर काय झालं घेता का नाही घेत सर सांगा बरं अबे डोक्या खाली बस ना काल एवढा नाचा लागते तूच राहिला का भोपे आहे का बाकीचे घ्यास लागल ना पहिले हजेरीत घेऊ दे चालला मोठाले का बस खाली बरं सर सगळे आले का हां तो गण्या आला श्याम्या आला हां डुग्या आला छोटा डुग्या आला हो तर पिंकी आली निक्की आली चिक्की आली ओके ठीक आहे आले सगळेजण चला हजेरी मारून घेतो तुमची
आता आपले शिव सर येणार आहे, तर सगळ्यांना शांततेने बसा. आणि हां गण्या, तू नाही का उद्यासाठी नाही का शनिवारसाठी तू स्पीच बनवून ठेवतो चांगली मोटिवेटची. हां तर पीटीची पण राहते, तर समजून घे तू. हां ठीक आहे, तर मी जाऊन येतो ऑफिसमधून. हां ठीक आहे, जातो मी आता. जरा मीटिंग आहे अर्ध्या घंट्याची, करून घेतो मास्तरची सगळ्याची अटेंड करून. हां ठीक आहे, तर येतो मी बात. हां पाहिजे जरा. बरं सर, तुम्ही या सर निवारा, मी करून घेतो सगळं. हो सर, जा जा सर निवारा. पण लवकर येजा सर, पोटे जरा इस्कर आहे, तुम्हाला माहीत नाही का सर, तर लवकर येजा. हो, नवीन शाळा आहे ना, नवीन पोरं राहते काही काही. हो सर. ते नवीन पोरगी आली आहे, काय नाव तिचं, चिंकी होय. चिंकी तर चिंकीचं जरा पाहिजे. चिंकी नवीन आहे, तर चिंकीला काही त्रास देऊ नका जास्त. हां तर चिंकी सगळ्यांना सगळ्या ओळख गिळख पाडून करून घे, आणि मैत्री घेत्री काय फ्रेंड वगैरे बनवून घेतो तू. हां ठीक आहे, तर मी जाऊन येतो. हां काही इचकपणा करू नका तुम्ही. हां बरोबर, तर तुम्ही पुस्तक वाचा. धडा 3रा चालू आहे आपला आजचा स्वाध्याय. तर हां तर गुणाकार गिनाकार करून घ्यायचा. हां